हवामान खात्यानं राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिलाय। 30 आणि 31 मार्च दरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। सध्या राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे। राज्याच्या दक्षिण भागात दुपारनंतर स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो। हा पाऊस प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे। 30 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची प्राथमिक अंदाज आहे। सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते। उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो। या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नकारता येत नाही। 31 मार्चला देखील राज्याच्या काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो। शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार शेतीची कामं नियोजित करावीत। सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्यानं शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी असं आवाहन वेधशाळेनं केलं आहे। तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात येत आहे।